25 जुलै 2024 वार मंगळवार ह्या दिवशी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी। म्हणजे ह्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। आजच्या व्हिडिओमध्ये ह्या आषाढी एकादशीचं अवचित्त साधून, कारण ही सगळ्यात मोठी एकादशी आहे। खरं तर वर्षाला 24 एकादशी असतात आणि आपल्याला फक्त 2 एकादशी जरी धरलं तरी संपूर्ण एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। आणि याचंच अवचित्त साधून आपण संतान प्राप्तीसाठी कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता आषाढी एकादशी बघा, जेव्हा पुत्रदा एकादशी येते तेव्हा आपण पुत्र प्राप्तीसाठी सेवा करत असतो। सगळ्यात आधी मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ही संतान प्राप्तीसाठी आहे। संतान म्हणजे बाळ। मग ताई मला मुलगा होण्यासाठी काहीतरी सेवा घ्या। एक लक्षात ठेवा, आपल्यासाठी जे योग्य आहे ते परमेश्वर देतच। ज्यांना मुलं बाळ हवे आहे, जे मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे, त्याच्याच बरोबर अध्यात्माची साथ असावी, आपल्याला नशिबाची पण साथ असावी, म्हणून ही सेवा करायची आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं जे काही तुमचं मेडिकल प्रॉब्लेम आहे तो सोडून तुम्ही फक्त सेवा करावी, नाही। आपल्याला विज्ञानाबरोबर अध्यात्म पण असावं, कारण आपल्याला माहिती आहे की एक दिवस असा शिखर येईल की जिथे विज्ञान जाऊन पोहोचेल, पण तिथे गेल्यावर त्या विज्ञानाला सुद्धा वाटेल की अरे इथे तर अध्यात्म ऑलरेडी आलेलं आहे। थोडक्यात काय, तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर काही तुम्हाला सेवा करायची आहे। संतान प्राप्ती याचा अर्थ मला मुलगा व्हावा म्हणून सेवा नाही। तुमची इच्छा असेल जे तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्ही आदल्या दिवशी जाऊन संकल्प करावा, नारळ खडीसाखर अर्पण करावं, महाराजांना विनंती करावी की ह्या कार्यासाठी, कारण ज्यांना संतान नाहीये ना ते मुलगा आणि मुलगी हा कधीच भेदभाव करत नाही। आई होणं हे जगातलं सगळ्यात भारी सुख आहे। मग मुलगी काय आणि मुलगा काय, आणि प्रत्येक जण म्हणतो नाही बाई एक तरी मुलगी असावी। म्हणून आधीच क्लिअर करते की तुमच्यासाठी जे योग्य आहे ते परमेश्वर तुम्हाला देणार आहे। मला मुलगा व्हावा म्हणून ही सेवा करू शकतो का, तर मी काय सांगते, तुमच्यासाठी जे योग्य आहे तुम्ही प्रार्थना करावी, जे योग्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे। आता आपण सेवेकडे वळूया। सेवा कधी करायची असते, तर ही सेवा कुठल्याही एकादशीला तुम्ही सुरुवात करू शकता, पण अर्थात आषाढी एकादशी अतिशय सुंदर असा हा दिवस आहे। ह्याच दिवसापासून तुम्हाला सेवा करायची आहे। ज्यांना आषाढी एकादशीला मासिक धर्म सुतक वेटाळ असेल किंवा ते मासिक धर्माचा 4था दिवस आहे, आज सेवा नाही करू शकत, उद्यापासून केली तर चालेल का, तर बघा कुठल्याही बुधवारी किंवा तुम्ही कुठल्याही एकादशीला या सेवेला सुरुवात करू शकता। आता हे तुमच्यावर आहे। जर तुम्हाला मासिक धर्म सुतक वेटाळ नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला सेवेला सुरुवात करू शकता। पहिल्या दिवशी सेवा आपण नारळ खडीसाखर महाराजांकडे ठेवायचं, विनंती करायची। सेवा करण्यासाठी काय लागतं, काही नाही, बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहेच। लग्न झाल्यावर आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण, गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता प्रत्येक लेकीला दिली जाते। मग तिचं माहेर कितीही गडगंज श्रीमंत असेल किंवा ते कितीही सर्वसामान्य असेल, लेकीला हे 3 देव देतातच। म्हणून बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच। आता काय करायचं आहे तुम्हाला सांगते, अभिषेक पात्र पण असावं। याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगते। अभिषेक पात्र असावंच, पण आता हे का असावं तर ते पण मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी पहिल्याच दिवशी नवरा बायकोने एकत्रित सेवा करावी। ताई माझा नवरा बसणार नाही, का बसणार नाही, संतान प्राप्ती, बाळ व्हावं ही फक्त तुमचीच इच्छा आहे का? जे लोक मेडिकल ट्रीटमेंट करत आहे, जे 4-4, 5-5 तास दवाखान्यात जाऊन बसतात, ते 15 मिनिटासाठी बसणार नाही का? म्हणून पहिल्याच दिवशी दोघांनी सेवा करावी। आता ताई माझे मिस्टर गावाला आहे, म्हणजे ते जॉबसाठी बाहेर आहे, तर मग अशा वेळेस मग तुम्ही एकट्या बसू शकता। पण पहिल्याच दिवशी जर तुमचा नवरा तुमच्या घरातच असेल, जवळच असेल, तर त्यांनाच सेवेला बसवा। थोडक्यात काय, पहिल्या दिवशी जोडीने सेवा करायची। बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्यानेच अभिषेक करायचा, फक्त पाण्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे। आता दोघांपैकी जो वाचणारा असेल त्याने वाचावं, दुसऱ्याने पाण्याने अभिषेक करावा। थोडक्यात काय, दोघांची सेवा होते पहिल्याच दिवशी, ठीक आहे। आणि जर अभिषेक पात्र असेल तर दोघांपैकी एकानेच वाचावं, एकाने शांत मनाने तिथे शांत बसावं आणि सगळ्या सेवा ऐकाव्या, किंवा एकाने पाण्याने अभिषेक करावा, दुसऱ्याने ते वाचावं। पण आता दुसऱ्या दिवशी काय लागणार आहे आपल्याला, दुसऱ्या दिवशी तर बाई एकटीच बसणार आहे। मग अशा वेळेस त्या बाईने अभिषेक पात्र असतं, ज्याला आपण गळती म्हणतो, ते असतं तर काय होतं ना, आपण वाचण्याकडे लक्ष देतो, कारण मला माहिती आहे असं वाचतो आणि अशा सेवा आपण म्हणजे पाणी अर्पण करत असतो, जल अर्पण करत असतो आपण चमच्याने, तर ते पाणी इकडं तिकडं जात असतं। म्हणून सांगते की अभिषेक पात्र असताना ते शांतपणे आपण लक्ष द्यायचं, थोडा वेळ त्या पात्राकडे पण बघावं, पाणी संपलं की पाणी टाकावं, म्हणजेच काय, आपलं पूर्ण लक्ष हे सेवेकडे असतं। झालं क्लिअर?
आता सेवा कशी करायची? एकादशीला तुम्ही कुठल्याही वेळात, शक्यतो ना सेवेचा एक वेळ असावा बरं का. म्हणजे अभिषेक तुम्ही दुपारी केला किंवा तुम्ही अगदी सकाळी केला तरी हरकत नाही. पण एकाच म्हणजे आता समजा शनिवारी मी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान अभिषेक केला. दुसऱ्या दिवशी शक्यतो 9 ते 10च्या दरम्यानच अभिषेक करावा. नाहीतर मग एकदा सकाळी, एकदा रात्री, एकदा पहाटे, कधीतरी वाटलं ना चला 8 दिवसातून एकदा अचानक कुठेतरी मला गावाला जायची वेळ आली. मग अशा वेळेस तुम्ही दुपारी वगैरे केलं तरी चालतं. पण आज उद्या मग संध्याकाळी मग रात्री मग अपरात्री असं नाही करायचं. एकच टाइम असावा आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्या वेळेत मला टाइम आहे तेव्हाच आपण ती सेवा करावी. ती सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, अगदी 12 ते 12:30 मध्ये सुद्धा. समजलं? आता सेवा काय करायची ते बघूया. तर सेवा काय करायची आहे आपल्याला? तर आपल्याला 16 वेळा श्री सुक्तमचं पठण 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पुरुष सुक्तम तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा. आता संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर तिथे संस्कृतमध्ये आहे आणि फलश्रुती आहे. फलश्रुती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हात जोडावे, अभिषेक पात्र बाजूला घ्यावं. थोडक्यात काय, फलश्रुती म्हणत असताना आपल्याला अभिषेक करायचा नाही. 16 वेळा पुरुष सुक्तम झालं, 1 वेळा श्री सुक्तम. श्री सुक्तम संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा. जे प्राकृत मधलं पुरुष सुक्तम आहे ते सरसगट म्हणायचं आहे. ठीक आहे, त्याला काही गळती वगैरे बाजूला घ्यायची नाही. पण जे संस्कृतमध्ये म्हणणार असेल त्यांच्यासाठी सांगते. आणि जे प्राकृतमध्ये श्रीसुक्तम म्हणणार आहे त्यांनी सगळं म्हणायचं, आणि ज्या संस्कृतमध्ये श्रीसुक्तम म्हणणार आहे त्यांनी पण अभिषेक पात्र बाजूला ठेवायचं जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो. म्हणजे फक्त साईडला करायचं, त्याच्यावर अभिषेक आला पाहिजे नाही. म्हणजे पाण्याची जी गळती आहे ती बाळकृष्णाच्या मूर्तीवर आली नाही पाहिजे, कारण ती फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजेच काय, आपण मागत असतो ना की हे करून आपल्याला काय काय मिळणार आहे, तर ती फलश्रुती असते. तर ते फळ आपल्याला मिळणार आहे. तर ते फळ मिळत असताना म्हणजे जे काही आपण प्रार्थना करत असतो, जेव्हा फलश्रुती म्हणत असताना जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा तुम्हाला ते अभिषेक पात्र बाजूला घ्यायचं आहे. समजलं असेल? मग आता 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम आणि 1 माळ म्हणजेच 108 वेळा संतान गोपाल मंत्र. देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपतये देही मे तनयम कृष्णम त्वाम अहम शरणगतः. असा सुंदर हा मंत्र आहे, संतान गोपाल मंत्र. त्याची 1 माळ तुम्हाला करायची आहे. पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडीने बसावं, नंतर फक्त बायकोने सेवा केली तरी हरकत नाही. आता मध्येच मासिक धर्म आला तर ते 4 दिवस बाजूला ठेवायचे. सेवा किती दिवसाची आहे ते पण सांगते. सेवा ही 40 दिवसाची सेवा आहे. 1.25 महिना ज्याला आपण म्हणतो, 1.25 महिना ही तुम्हाला सेवा करायची आहे. आता अभिषेक केल्यावर जे पाणी आहे ते नवरा बायकोने प्राशन करायचं, कोणालाही ते पाणी प्यायला द्यायचं नाही. ताई माझा नवरा ड्रिंक करतो तरी ते पाणी त्यांना प्यायला द्या. ठीक आहे, तर ही दोघांची म्हणजे हे जे पाणी आहे दोघांनी अर्ध प्यायचं, बाकी कोणालाही प्यायला द्यायचं नाही. मग तुमचा अभिषेक करून झाला की ती मूर्ती उचलायची, जागेवर ठेवून द्यायची. आता नियम अटी काय आहे, तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, कारण तुम्ही संतान प्राप्तीसाठी या सेवा करणार आहात. दुसरं येतं मांसाहार वर्ज्य करावा, दोघांनी पण मांसाहार वर्ज्य करावा. आता तुम्ही म्हणाल ताई ते ऐकत नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या नवरा बायकोच्या जोडींना बाळ व्हावं अशी इच्छा असते ना, ते करतातच. तर तुमचीही करतील, तुम्ही सांगून बघा. तर तुम्ही सेवा करत आहात तर तुम्हाला ते पाळणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर शक्यतो परान्न वर्जच करावं, दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, मांसाहार वर्ज्य करावा. बाकी कुठलेच नियम अटी नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायची पण तुम्हाला गरज नाही. अशी सुंदर प्रभावी दिव्य अनुभव देणारी असंख्य महिलांना याचा अनुभव आलेला आहे. तुमच्या जवळपास जर कोणी असेल आणि ज्यांना वाटतंय की बाळ व्हावं, नक्कीच व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी त्यांना सांगा की बाई बघ अशी अशी सेवा आहे, तू असं कर. कारण मला असं वाटतं की आपण जर कोणाचं चांगलं करत असतो डायरेक्टली इनडायरेक्टली, त्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी चांगलं करत असतो. आणि त्यांनी चांगलं करू नाही करू, मला ही जवळची व्यक्ती आहे जी बिचारी खूप कष्ट करत आहे, तिचं मी बघितलं आहे. तिचे कारण मेडिकल प्रॉब्लेम, मेडिकल कंडिशन जर जेव्हा असताना, आणि काही काही लोकांना तर असं असतं ना की सगळं चांगलं आहे तरी पण गर्भधारणा होत नाही, नक्कीच तुम्ही परमेश्वराला महाराजांना विनंती करा आणि ही तुम्ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला याचा सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता नियम अटी सगळं सांगितलं आहे, काय सेवा करायची ते सांगितलं आहे. आता मासिक धर्माचे 4 दिवस थांबवायचे, नंतर सेवा कंटिन्यू करायची. आता एकदाच तुम्हाला 40 दिवसाच्या सेवेमध्ये एकदाच मासिक धर्म येईल. पण अचानक जर घरातलं कोणीतरी वारलं किंवा तुमच्या म्हणतो ना आपण आपल्याच नातेवाईकांमध्ये किंवा भाऊबंधामध्ये वारलं, तर मग तो खूप मोठा गॅप होतो. मग अशा वेळेस ना सेवा नव्याने करायची असते. ठीक आहे, या पद्धतीने ही सेवा आहे.
मी महाराजांना हीच प्रार्थना करेल. सत्य आहे की आयुष्यात प्रत्येकाला आई व्हायचं सुख मिळू दे. हे खूप मोठं भाग्य आहे आणि हे प्रत्येक स्त्रीच्या पदरी पडू दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.